स्मृतीस्थळावरती मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी या ठिकाणी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। थोड्याच वेळामध्ये शिवसैनिक मनसैनिक या ठिकाणी जो क्षण अनुभवण्यासाठी आलेले आहेत त्यासाठी सर्वजण आतुरतेनं खरं तर वाट पाहत आहेत। स्वतः उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जे आहेत ते या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी पोहोचणार आहेत आणि त्यासाठी इथं सर्व शिवसैनिक जे आहेत ते शिवसैनिक पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक शिवसैनिक या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आज ठाकरे बंधूंसाठी विशेष करून शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, कारण ज्या पद्धतीने गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती की दोन्ही बंधू एकत्रित येतील, आज अखेर एकत्रित येणार आहेत आणि घोषणा होणार आहे। कसं पाहताय तुम्ही याकडे? आनंद आहे सर्वांनाच। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुद्धा पदाधिकारी कार्यकर्ते आनंदित आहेत, शिवसेनेचे आहेत। आम्हाला देखील आनंद आहे, कारण मुंबई आपल्या ठाकरे बंधूंच्या हातातून जाऊन द्यायची नाही आहे। परक्यांची सत्ता नको आहे आम्हाला, गुजराती लोकांची। मराठी माणसाचं इकडे ठसा उमटायला पाहिजे, त्यासाठी ठाकरे बंधू पाहिजेच आणि ठाकरे बंधूच येणार। भाजपकडून विशेष करून सांगितलं जातं की जर ठाकरेंची सत्ता आली तर परप्रांतीय कोणाला तरी महापौर केला जाईल, अशा प्रकारची ठाकरेंवरती विशेष करून दोन्ही बंधू एकत्रित येणार जेव्हापासून चर्चा सुरू झाल्या तेव्हापासून टीका केली जाते। ते भाजप हा पक्ष टीका करण्यासाठीच आहे आणि ते जसं सांगतील तसं इथे होणार नाही। तुम्ही जर का इतिहास बघितला असेल, जेव्हा जेव्हा शिवसेनेचा महापौर बसलेला आहे, सत्ता आलेली आहे, तेव्हा मराठी माणूसच महापौर म्हणून इथे बसलेला आहे। हे सगळ्यांना हा इतिहास आहे, हे ते काही बोलतील हो। आज ते बदनाम करायला, आज एवढा मोठा मराठी माणसाचा आनंदाचा दिवस आहे, आनंदाचा क्षण आहे, हे त्यांना बघवत नाही आहे। त्यामुळे हे नको ते लोकांच्या मनात घालायचा प्रयत्न करतात आणि त्यांचा जो प्रयत्न आहे तो आम्ही हाणून पाडू। 16 जानेवारीला तुम्हाला हा निकाल तुम्हाला दिसेलच। काल एकनाथ शिंदे देखील या ठिकाणी आले होते। एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख पुन्हा एकदा रहमान डक्केत अशा पद्धतीने केलाय। या टीकेकडे कशा पद्धतीने पाहता? तेव्हा जे त्यांच्यासोबत होते तेव्हा मराठी माणसालाच होते ना। आता ते BJPच्या मांडीला मांडी लावून जेव्हा बसले तेव्हा त्यांना रहमान डक्के दिसायला लागले का? जेव्हा त्यांच्यासोबत काम करत होते, ते जेव्हा त्यांचे AB फॉर्म उद्धवसाहेब त्यांना देत होते तेव्हा ते उद्धवसाहेब होते, आणि आता जेव्हा त्यांना हकललं आणि BJPच्या मांडीला मांडी लावून बसले तेव्हा त्यांना हे रहमान डक्के दिसायला लागले का? नक्कीच आपण पाहतोय की अनेक शिवसैनिक या ठिकाणी आहेत, महिला देखील या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। ताई, थोड्याच वेळामध्ये युतीची घोषणा होईल। आता सध्या उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी सहकुटुंब गेलेले आहेत, स्मृतीस्थळावरती सुरुवातीला येणार आहेत आणि त्यानंतर युतीची घोषणा होणार आहे। कसं पाहताय? आमच्यासाठी सगळ्यांसाठी, मनसैनिक आणि शिवसैनिकांसाठी हा आनंदाचा आणि दुग्धशर्करा योग आहे आणि खरंच सगळ्यांना खूप आनंद आहे। हा महाराष्ट्राला आनंद आहे की हे दोन बंधू एकत्र येतात मराठी मुद्द्यासाठी। टीका मोठ्या प्रमाणात होते शिवसैनिकांवरती, मनसैनिकांवरती, विशेष करून पक्षप्रमुखांवरती मोठ्या प्रमाणात टीका होते। आता विरोधी पक्षांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे, तर नक्कीच टीका करणार, त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे काय। आणि तुम्हाला मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरे बंधूंची सत्ता हो, नक्की, त्याबद्दल वादच नाही। नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी स्मृतीस्थळावरती मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी मनसैनिकांनी गर्दी केल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। विशेष करून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जे आहे ते स्मृतीस्थळावरती येऊन अभिवादन करणार आहेत आणि अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात माजी नगरसेवक त्याचसोबतच मुख्य पदाधिकारी जे आहेत ते पदाधिकारी देखील या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि ज्या पद्धतीने भाजपकडून आणि शिवसेनेकडून विशेष करून टीका केली जाते, त्या टीकेला शिवसैनिकांकडून उत्तर दिले जात आहे। त्यांचं म्हणणं आहे की भाजपच्या सोबत शिंदेंना थांबायचं आहे म्हणून टीका अशा पद्धतीने केलीच जाईल, टीका होत राहील, अशा प्रकारचे प्रतिक्रिया जे आहेत ते शिवसैनिकांकडून येताना पाहायला मिळत आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।